पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वडोळी ग्रामपंचायत हद्दीतील ओझरपाडा परिसरात पाणंद रस्ता बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणी ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली असून पाणंद रस्ता तातडीने मोकळा करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तक्रारीनुसार सर्वे क्रमांक 136-17 मधील 4 गुंठे जमीन खरेदी करण्यात आली. मात्र 4 गुंठ्यांऐवजी सुमारे 15 गुंठे जमिनीवर कब्जा करून संपूर्ण परिसराला तार कंपाऊंड घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित अतिक्रमणामुळे ओझरपाडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा पाणंद रस्ता बंद झाला असून महिलांनाही पाणी भरण्यासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच शेजारील जमीन मालकाच्या जमिनीवरही कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पैशाच्या बळावर पोलीस प्रशासनाची भीती दाखवून गावात तणावाचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचाही आरोप तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी खरपडे आणि घुटे कुटुंबियांनी वडोली ग्रामपंचायत, तलासरी तहसील कार्यालय तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी जितेश पाचलकर यांच्याकडेही निवेदन सादर केलं आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. मात्र या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी आता परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. मी विकास बादल्या खरपडे, वडोली डोंगरीपाडा. माझी जमीन मी 8 गुंठ दिली होती एकाला. त्याने पूर्ण 2 एकर 1 गुंठा त्याने आपटून घेतली. आजूबाजूच्या लोकांना जायला रस्ता पण नाही ठेवला. बाकीची साली पोरं जातात तिला रस्ता नाही ठेवला. बाकीची गुरं आहेत, गुरं काय उचलून द्यायची आहे. वडोली डोंगरीपाड्याला ह्याच्या बाजूलाच माझे घर आहे आणि माझी पूर्व म्हणजे 100-150 वर्षापासून आम्ही 3-4 पिढ्यापासून त्या कंपाऊंड आहे आमची आणि घरं बिरं आहेत. माझी घरं मोडायला सांगतो आणि माझ्या वाडीमध्ये आता अतिक्रमण करून काहीतरी तिने ज्वारी तुरी काही असे लावलेले आहेत. जेव्हा आम्ही सांगायला गेले आमच्या घरी येऊन मारहाण करतात आमच्या घरवालीला आणि खोटी माझ्यावर यांची जी कंपाऊंड ह्यांनी काढायला सांगितली तिथे आम्ही गेलो तेव्हा माझ्यावर मी खाली त्या कंपाऊंडला हात पण नाही पकडला तरी माझ्यावर खोटी एनसी केलेली त्यांनी. आपल्या माध्यमातून हे सांगणं आहे की ह्याच्यावर जरा एक बारकाईने लक्ष देऊन आमची जी तुमच्याद्वारे आम्ही जी हे करतो मागणी करतो त्याच्यावर पूर्ण पोलीस प्रशासक किंवा इतर लोक लगेच धावून जाऊ नको. प्रत्यक्ष तुम्ही त्याची चौकशी करा, नंतर काय ते एनसी वगैरे. पाचलकर, प्रहार संघटना तालुका सचिव. माझ्याकडे वडोली गावातील डोंगरीपाडा या ठिकाणच्या लोकांची तक्रार, खडपडे घुटे यांची तक्रार आलेली आहे. त्यामुळे त्यांची अशी तक्रार आहे की जी जमीन विकासने घेतलेली आहे, विकास काय त्यांना निलेश शनवारने जी यांच्याकडून जागा घेतलेली आहे ती कवळी मोड पद्धतीने घेतलेली आहे, कमी पैसे देऊन, आणि सर्व झाडे वगैरे तिथे तोडून त्यांनी कंपाऊंड मारलेले आहे. आणि जो पाणंद रस्ता होता त्या पाड्यातील लोकांसाठी तो पूर्णपणे त्यांनी कंपाऊंड मारून बंद केलेले आहे. त्या संदर्भात लोकांनी माझ्याकडे तक्रार दिलेली आहे. विकास बादल्या खरपडे, वडोली डोंगरीपाडा, तालुका तलासरी, पालघर. आम्ही जागा दिली होती एकाला. त्याने 8 गुंठच आम्ही दिली होती. बाकीची जागा त्याने 15 गुंठ पूर्ण आपटून घेतली. आजूबाजूच्या लोकांना रस्ता ठेवला नाही, जायला पण ठेवला नाही रस्ता. आता बारीक पोरं सालीत जातात. बाकीची लोकांची शेती ते साईडनी बाजूला आहे, ते जायची कशी करून. निलेश लक्ष्मण शनवार, वडोली डोंगरीपाड्याचे. आज आजूबाजूच्या लोकांची आता आम्ही जागा परत घेणार. आता जागा त्याला देणार नाही. आम्हाला केस भरली मग कसं देवा. आजूबाजूच्या लोकांवर पण आजूबाजूच्या लोकांवर पण केस भरली.